नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे कोळंबीची ग्रेव्ही, फिश फ्राय। तर फिश थाली मी आज बनवलेली आहे, पण मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला कोळंबीची ग्रेव्ही, कोळंबीचा रस्सा कसा बनवतात, त्याचा मसाला कसा असतो हे मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अगदी सिंपल अशी रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। कोळंबी अगदी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यावर आपण हळद, मीठ आणि तिखट लावलेलं आहे आणि ते आपण असंच मुरत ठेवणार आहोत। तर आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घेतलेला आहे, लसूण, आलं आणि एक टोमॅटो आहे। नंतर आपण थोडंसं चिंच ॲड करायचं आहे आंबटपणा येण्यासाठी ग्रेव्हीला। याच्यामध्ये तुम्ही कोकम देखील ॲड करू शकता। तर नंतर आपण त्यामध्ये धुतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि ते सर्व आपण बारीक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे। नंतर आपण एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये तेल ॲड करून त्यामध्ये आपण लवंग, दालचिनी याची फोडणी द्यायची आहे। नंतर आपण त्यामध्ये मुरत ठेवलेली कोळंबी ती आपण ॲड करायची आहे तेलामध्ये आणि ती चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। तर कोळंबी आपली छान प्रकारे फ्राय झालेली आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान अशी कोळंबी आपली दिसत आहे। तर ही फ्राय झालेली कोळंबी आपण याच्यामध्ये आता मसाला ॲड करणार आहोत, जो आपण बारीक केला होता तो। नंतर आपण त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं बारीक करून घातलेलं आहे। हा सर्व मसाला आपण कोळंबी सोबत मिक्स करून घ्यायचा आहे, चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे आणि मसाला देखील आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून ग्रेव्हीची टेस्ट अगदी चांगली होईल। अशा प्रकारे आपण सर्व मसाला आणि कोळंबी एकत्र करून घेतलेला आहे। नंतर आपण झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून मसाल्यामध्ये कोळंबी चांगल्या प्रकारे शिजली जाईल। तर बघू शकताय तुम्ही, आपला मसाला देखील खूप छान प्रकारे तयार झालेला आहे। त्याला तेल देखील सुटलेलं आहे आणि कोळंबी देखील खूप छान प्रकारे शिजली गेलेली असेल। तर हा मसाला आपण कोळंबी सोबत हलवून घ्यायचा आहे आणि खूप छान कलर दिसत आहे कोळंबी मसाल्याचा। तर नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही घट्ट हवी असेल तर घट्ट करण्यासाठी पाणी जास्त ॲड करू नका, पाणी प्रमाणात ॲड करा। नंतर आपण परत झाकण लावून ठेवणार आहोत। नंतर बघू शकताय तुम्ही, आपली ग्रेव्ही खूप छान प्रकारे शिजली गेलेली आहे, तयार झालेली आहे। तर ग्रेव्ही तयार झाल्यावरती किंवा तयार होण्याआधी आपण त्याच्यामध्ये कोकम देखील ॲड करू शकतो। कोकमामुळे काय होतं की ग्रेव्हीची टेस्ट खूप छान होते, आंबट अशी होते, आंबट तिखट होते। तर आपण त्याच्यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आपली कोळंबीचा रस्सा, कोळंबीची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। तर कोळंबीचा रस्सा ही माझी रेसिपी मी अगदी साधी सिंपल अशा प्रमाणे तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि माझ्या बाकीच्या रेसिपीजसुद्धा कमी मसाल्याच्या आणि कमी मसाल्यामध्ये बनवलेल्या आहेत। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। तर माझं जेवण आता तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। चपाती रेडी आहे, गरम भात तयार आहे, फिश फ्राय केलेले आहेत आणि कोळंबीचा रस्सा तर तुम्ही पाहिलेलाच आहे। तर फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपीसोबत पुन्हा भेटू फ्रेंड्स, बाय।